हॅलो, तर आज आपण बनवणार आहोत व्हेजिटेबल पिझ्झा. तर मी इथे घेतलेला आहे कॉर्न, कांदा, ढोबळी मिरची, टोमॅटो, पनीर घेतलेलं आहे. मी पनीरमध्ये ओरिगॅनो टाकलेला आहे, चिली फ्लेक्स टाकले आहेत, अमूल चीज घेतलं आहे आणि आता मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे पेरी पेरी मसाला. आता मसाला टाकून झालं की आपल्याला हे हलक्या हाताने पनीर टॉस करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळा मसाला सगळीकडे लागेल. चमच्याने बिलकुल हलवायचा नाही आहे, नाहीतर त्याचे तुकडे पडतील. इथे पॅनमध्ये बटर टाकलेलं आहे, त्यामध्ये आता टाकलेले आहे कॉर्न. हे हलकेसे फ्राय करायचे आहेत. कॉर्नचा कलर थोडासा चेंज झाला की आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे बारीक चिरलेला कांदा. त्यानंतर आपण टाकलेला आहे टोमॅटो, आपल्याला ह्या सगळ्या भाज्या हाफ कुक करायच्या आहेत 50% आणि राहिलेला 50% पिझ्झावर हे कुक होणार आहेत. आता आपण टाकलेला आहे शिमला मिरची, त्याला छान वाफ आली आहे. आपण गॅस बंद करून पिझ्झाची तयारी करणार आहे. वरून मी थोडंसं काळं मीठ टाकलेलं आहे. इथे मी घेतला आहे पिझ्झा बेस, रेडीमेड पिझ्झा बेस घेतला आहे. त्यावर मी थोडेसे टोचे मारणार आहे सुरीने त्याच्यावर, म्हणजे तो बेस फुगणार नाही, तो फ्लॅट राहील. आता त्यावर घेतलेला आहे टोमॅटो केचप. हे हलक्या हाताने चमच्याने छान स्प्रेड करून घ्यायचं आहे. त्याच्या कॉर्नर्सला पण लावून घ्यायचं आपल्याला सॉस. हे झालं की आपल्याला ह्यावर टाकायची आहे पिझ्झाची भाजी. आता सगळीकडे एकसारखी नीट स्प्रेड करून घ्यायची आहे. आता आपण त्यावर टाकणार आहे पनीर. इथे मी थोडेसे क्रश करून पनीर घेतले आहेत, थोडेसे दाबले आहेत त्याला, म्हणजे ते थोडेसे ज्युसी राहतील. हे टाकायच्या वेळेसच आपल्याला थोडं क्रश करायचं, नाही तर मग ते पाणी सुटतं त्याला. आता वरून मी ॲड केलेले आहे चिली फ्लेक्स. त्यावर मी आता टाकलेले आहे थोडे कॉर्न. टोमॅटो केचप टाकला आहे थोडा. इथे मी घेतलेला आहे अमूलचं प्रोसेस चीज. मी मोझरेला चीज नाही वापरणार आहे, कारण मोझरेला चीज असं थोडं रबरसारखं होतं मेल्ट झालं की, आणि हे प्रोसेस चीज छान सॉफ्ट राहतं. सो मी हे घेतलं आहे. साईड बाय साईड मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्याच्यावर मी थोडं बटर लावलं आहे. आता हा पिझ्झा आपल्याला त्यावर ठेवायचा आहे आणि झाकण ठेवून वाफ घ्यायची आहे. सो बघा तुम्ही, ते चीज कसं मेल्ट झालेलं छान दिसतं आहे. सो अशा प्रकारे आपला व्हेज पिझ्झा रेडी आहे.